नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हे बघा आपल्या गायी इथं मस्त बसल्यात. काल चांगला पाऊस झाला. चला आपण आता शेतामध्ये वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही. हे बघा आपण हे कोंबडी पालनमध्ये नवीन प्रयोग केलेला आहे मित्रांनो. हे इकडे आपल्या बकऱ्या, हे बघा या ज्या बकऱ्या आहेत याचं जे आपल्याला हे एकमेकावर अवलंबून आहे मित्रांनो. गाई, कोंबड्या आणि बकऱ्या. सांगायचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो की गाईला जे आपण चारा पाणी करतो त्याचं जे शेण आहे, बकऱ्याचं जे लेंडी आहे, हे लेंडी खत जे आहे आपण या कोंबड्याच्या शेडमध्ये टाकतो मित्रांनो. एवढा बेस्ट रिझल्ट आहे, नंबर 1चा रिझल्ट आहे मित्रांनो. बघा इथे या कोंबडीनं 15-20 दिवसाची पिल्ली काढलेली आहेत मित्रांनो. प्युअर गावठी कोंबडी पालन. हे काय करतात, इकडं आपण खत टाकला हे उकरत राहतात मित्रांनो. हा पक्षी उकरून खाणारा आहे, गावरान पक्षी. तर गावरान पक्षी उकरून खाणारा असल्यामुळे याच्यामध्ये त्याला अन्न मिळते मित्रांनो. गाईच्या शेणामध्ये, बकरीच्या लेंड्यामध्ये गांडूळ तयार होतात मित्रांनो. आणि हे गांडूळ कोंबड्याला नंबर 1चे राहतात. हे बघा आपण आता ताजं शेण टाकलं होतं इथं, कसे उकरून खाली तर. हे बघा दीड महिन्याखाली पिली काढलेली मित्रांनो, नंबर 1चे पिले झालेत. हे बघा इथं पण आपण टाकलं आहे, इथं पण असे उकरून खाले तर. आणि ह्याच कोंबड्याच्या खतावर ही आपण इकडे ही ज्वारी पेरली, ही हायब्रिड. हे चारा आपण गाईला देणार, बकऱ्याला देणार. बघा कसा नंबर 1चा आला आहे. आले की नाही नंबर 1. हे एकमेकावर अवलंबून आहे. गाईला कोंबडे आणि हे आपले शेणखत टाकलेला होता, त्याच्यावर ते चारा तयार झाला. तेच चारा आपण गाईला टाकायलो, त्याचीच शेण, बकऱ्याचं लेंडी आपण पुन्हा कोंबड्याला टाकालो. हे एकमेकावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे आता आपण तुती लावली, ही बेण्यासाठी तुती लावलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अजून तुती लावून घ्यायची. ही तुती लावण्याचं एकच कारण आहे मित्रांनो, एकतर बकऱ्याला याचा चारा होते जबरदस्त. हे बघा किती नंबर 1चं पान आहे. याच्यामध्ये एवढं प्रोटीन आहे मित्रांनो, हे बकऱ्याला एवढं जबरदस्त खाण्यासाठी आहे. आणि याच्यापासून बकऱ्या एवढ्या तंदुरुस्त होतात. बघा आता हे लावण्याजोगं झालं आहे मित्रांनो. याला आता काय करायचं आहे की हे कट करून लावायचे, याचा वाढवा करायचा आहे. बकऱ्याला नंबर 1चं खाद्य, एवढं प्रोटीन भेटतं आहे. बकऱ्याची अशी जलद गतीनं वाढ होते मित्रांनो. बकऱ्या ह्या त्याच्यावर एवढ्या तयार होतात, झपाट्यानं वाढ होती. नंबर 1चं आहे हे. आणि त्याच्यापासून लेंड्या देतात, ते लेंड्या आपण या कोंबड्याला टाकायचा. आणि याचा दुसरा फायदा असा आहे मित्रांनो की याच्यापासून आपली ही बारीक बारीक जे पिल्ले आहेत, हे असे बारीक पिल्ले हे बाहेर ससाण्याला नेता येत नाहीत. हे असे आयचण होते, त्याला असं नेता येत नाही. आणि याला सावली पण होती. 3-4 पद्धतीचे फायदे आहेत मित्रांनो याचे, या कोसल्याचे. एकतर काटे होत नाहीत, दुसरा मुद्दा याची सावली बी होती, तिसरा मुद्दा वरून जे पक्षी येते बाहेर ससानं, जे आपले बारीक पिल्ले असतात 15-20 दिवसाचे, महिन्याचे, ते उचलून नेत असते, तर ते नेता येत नाहीत मित्रांनो. असा जबरदस्त प्रयोग एकमेकाला अवलंबून करा मित्रांनो. केला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल मित्रांनो.
व्हिडिओ आवडल्यास गरजू व्यक्तीला पर्यंत शेअर करा मित्रांनो. जय जवान जय किसान.